नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. नांदुरा तालुक्यात जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन, केंद्रीय प्रशासन यांना जनतेची मागणी. प्रत्येक गावात निराधार वयोवृद्धांची वाढती संख्या. शासनाने निवारा व्यवस्थेसाठी पुढाकार घ्यावा. निमगाव बसस्थानकातील चित्र हृदयद्रावक. केंद्र व राज्य सरकारकडे नागरिकांची मागणी. ग्रामीण भागातील सामाजिक वास्तव दिवसेंदिवस अधिक विदारक होत चालले असून प्रत्येक गावोगावी निराधार व वयोवृद्ध नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. कुटुंबाचा आधार सुटलेले, आजारपणाने त्रस्त व उपजीविकेचे कोणतेही साधन नसलेले अनेक वृद्ध रस्त्यावर, मंदिर परिसरात, बसस्थानकांवर आश्रय घेताना दिसून येत आहेत. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील बसस्थानक परिसरात असे अनेक निराधार वयोवृद्ध नागरिक दिवस रात्र उघड्यावर काढताना दिसत असून ही बाब समाजाला अंतर्मुख करणारी आहे. उन्हाची तीव्रता, थंडी, पावसाचे दिवस तसेच अन्न पाण्याचा अभाव यामुळे या वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही जण आजारपणातही कोणत्याही उपचाराविना तिथेच होऊन असतात. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. शासनाकडून विविध समाजकल्याण योजना अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात या निराधार वयोवृद्धांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे शासनाने स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक तालुका व मोठ्या गावांमध्ये वृद्धांसाठी निवारा केंद्रे, आश्रयगृहे उभारावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. या निवारा केंद्रांमध्ये राहण्याची सोय, नियमित अन्न, प्राथमिक आरोग्य सेवा, औषधोपचार तसेच सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून दिल्यास अशा निराधार वृद्धांचे जीवनमान सुधारू शकते. ही केवळ दया नव्हे, तर समाजाप्रती शासनाची जबाबदारी असल्याचे मत सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत. नांदुरा तालुक्यातील निमगावसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व प्रवासी वर्गाकडून केंद्र सरकार व राज्य सरकारने तातडीने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि ठोस निर्णय घ्यावेत, अशी एकमुखी मागणी होत आहे. आज घेतलेला निर्णय उद्या अनेक वृद्धांचे आयुष्य वाचवू शकतो, हे शासनाने ओळखण्याची गरज आहे. हे बघा, या वृद्ध लोकांची परिस्थिती. आज बी यांना घरं दारं नाही आहेत. जिथं सहारा भेटेल तिथं हे लोक राहतात. हे बघा, हा वृद्ध आमच्या अन्न सत्रालयामध्ये रोज जेवण करायला येतो, पण निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही यांचं संगोपन करू शकत नाही. जे लोक जीवनावश्यक वस्तूची मदत करतात तेच आम्ही यांना देत राहतो. आज तिळ संक्रांत आहे. तिळ संक्रांतीनिमित्त यांना सकाळी जेवण दिलं आणि आता संध्याकाळी यांना लाडूची वाटप करत आहोत. ही बघा दृश्य. ही निमगाव येथील स्टँडवरची जागा आहे आणि स्टँडवरच्या जागेमध्ये जिथं एस.टी. डिपोचं एक सेट बांधलेलं आहे, त्याच्यामध्ये असे लोक म्हातारे राहतात. निमगाव तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. हे घ्या लाडू. हे बघा, आज भी आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे. यांना निवाऱ्याची खूप अत्यंत आवश्यकता आहे.